नमस्कार प्रेक्षकांनो. आजचा भाग म्हणजे भावनांचा, वेदनांचा आणि मोठ्या निर्णयांचा साक्षीदार ठरलेला भाग आहे. आज आपण पाहतो की नंदिनी माहेरी असते. घरात स्वयंपाक करत असताना तिचा फोन सतत वाजत असतो. आरुषीच्या मदतीने फोनकडे दुर्लक्ष करते. जेव्हा मनापासून बोलतो तो नंदिनीला सांगतो की तिच्याशिवाय घर तो नंदिनीशी बोलण्यासाठी आयुष्य थांबल्यासारखं झालं आहे. तिची बडबड, तिच्या हातचं जेवण, तिची सोबत हे सगळं त्याला आजही तितकंच हवंसं आहे. पण नंदिनी शांतच राहते आणि अचानक फोन कट करते. या एका क्षणात दोघांच्याही डोळ्यात पाणी आणि प्रेक्षकांच्या मनात वेदना दिसून येतात. दुसरीकडे वसू आणि रम्या पार्थविषयी चर्चा करताना दिसतात. वसू स्पष्ट सांगते की पार्थ विश्वासघात सहज माफ करणारा नाही. यातून पुढे मोठे डाव आखले जातात. त्याचे संकेत मिळतात. आता भाग येतो काव्याच्या सगळ्यात भावूक ट्रॅक. अनिशा काव्याला भेटायला येते आणि काव्य पूर्णपणे कोलमडलेली असते. तुटलेलं मंगळसूत्र, अपूर्ण प्रेम आणि पार्थपासून दुरावलेलं दुःख या सगळ्यामुळे ती ढासळलेली असते. मात्र अनिशा काव्याला धीर देते. ती काव्याला आठवण करून देते की प्रेमासाठी लढणारी काव्य कधीच हार मानत नाही. प्रेम फक्त व्यक्त करूनच नाही तर सिद्ध करून जिंकायचं असतं. हा संदेश ती काव्याला देते. दुसऱ्या बाजूला मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो. नंदिनी वकिलाला भेटून फास्ट ट्रॅक घटस्फोटची मागणी करते. पण वकील स्पष्ट सांगतो जीवाच्या संमतीशिवाय घटस्फोट शक्य नाही. हे ऐकून नंदिनी पूर्णपणे गोंधळून जाते. भागाच्या शेवटी सगळ्यात मोठा आणि भावनिक क्षण पाहायला मिळतो. काव्या घरात परत येते. घरची लक्ष्मी घरात येऊ दे हे शब्द वातावरण बदलून टाकतात. पार्थ आणि काव्या समोरासमोर येतात. शांततेत लपलेलं प्रेम स्पष्ट जाणवतं. उद्याच्या भागात काय पाहायला मिळणार? काव्या पार्थला प्रसाद देईल पण रम्या मोठा गोंधळ घालेल. नंदिनी घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम राहील का? पार्थ आणि काव्या पुन्हा जवळ येतील का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.